गोपाळकाला हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो। मंदिरांचं शहर म्हटल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव दणक्यात साजरा केला जातो। नाशिकमध्ये मुरलीधर मंदिरात हा जन्मोत्सव 8 दिवस साजरा केला जातो। पंचवटी येथील कापड बाजारातील मुरलीधर मंदिरात गोकुळाष्टमीचा उत्सव दणक्यात साजरा केला जातो। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड पांढऱ्या पाषाणातील 3.5 फुटाची श्रीकृष्णाची मूर्ती। (1825) साली गुंडराज महाराजांनी या मुरलीधर मंदिराची स्थापना केली। सध्या त्यांची 14वी पिढी या मंदिराचं व्यवस्थापन बघतीये। अनेक भाविक दररोज या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आपल्या मनोकामना हा श्रीकृष्ण पूर्ण करतो अशी त्याची ख्याती आहे। श्रावणामध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव होतो। प्रतिपदेपासून उत्सवाला सुरुवात होते आणि त्याच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात। दाम्पत्याला अपत्य होत नसेल त्यांनी या मंदिरातला बाळकृष्ण घेतल्यावर त्यांना त्यांची वंशवृद्धी झालेली आहे। मी गेले 33 वर्ष झाले या दर्शनाला यांच्या आल्याशिवाय पुढील माझा कुठलाही कार्यक्रम पूर्ण करत नाही आणि त्यामुळे मला मनशांती आणि अनेक गोष्टींचं माझ्या ह्याच्यात सहकार्य मिळतं। गोकुळाष्टमीच्या निमित्ताने इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। प्रतिपदा ते द्वादशी पर्यंत श्रीकृष्णाला झुल्यावर, गरुडावर तसंच मोरावर बसवलं जातं। चंद्र, शेषशाही, अर्धनारी नटेश्वर, राधा अशा रूपातही त्याला सजवलं जातं। देवाला वर्षातून एकदाच साडी नेसवली जाते, म्हणजे मोहिनी रूपाच्या दिवशी। त्याच दिवशी देवाची ओटी भरली जाते आणि वर्षातून 3दा आपण देवाला बेल वाहतो। एक म्हणजे हरिहर भेटीच्या दिवशी, दुसरं महाशिवरात्रीला आणि तिसरं म्हणजे अर्धनारी नटेश्वराच्या दिवशी। या मंदिराचा जीर्णोद्धार 1986 साली करण्यात आलेला असून श्रीकृष्णाची लोभस मूर्ती भाविकांना समाधान आणि आनंद देते। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक।